आहे तुम्ही आम्ही सगळे जमा व्हा या ना आमदारांना तुम्ही या बाकीचे यायला काय अडचण आहे अनेक कदम आला तर बऱ्याच लोकांना मात्र जोड जातो या तालुक्याची काय गडबड आहे मला तर काही कळत नाही पण माझ्या घरी नाही यायचं आहे का झालं गेलं ते म्हणे कोणीतरी म्हणे मला काय रात्री सोशल मीडिया लक्ष देते हे म्हणे तो ऑडिओ व्हायला झाला लहान पोहोचत लावून ते ब्रांच साहेबांना लावून ते ऍडमिनिस्ट्रेटर घाबरलं ते म्हणलं की साहेब पत्रच काढलं नाही मी आता रस्त्याला आडवा करणार होतो गृह साहेब आदरणीय सर्व निफाड कारखान्याच्या विक्रीच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याच्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कामगार सभासद आणि इतर सर्व कारखान्याचे हितचिंतक इतिहासाचा मागोवा घेत बसलं तर खूप विषय असा विषयांतर होईल मी सुरुवातीलाच सांगितलं पोलीस प्रशासनाचे आपले काही गुरु साहेब मी त्यांना आल्याला विचारलं गुरु साहेब म्हटलं पुढचं काय करू ते म्हणले साहेब तुम्ही मोर्चा काढलाय तुम्ही ठरवणार मी त्यांच्या काळात एक गोष्ट सांगितली जी कदाचित मी जर माईकवर सांगितलं तर परत वेगळ्या दिशेला ते वातावरण असो निफाड कारखान्याचा संबंध इतिहास तपशील तुम्हाला सर्व सुरू आहे निफाड कारखान्याच्या टेक्निकल बाबीमध्ये जे बीजी पाटील गडाख साहेबांनी या ठिकाणी वर्णन केलं त्याचा थोडासा मागोवा कारखाना 2010 साली बंद पडला तो बंद पडण्याच्या अगोदर सहकार महर्षी स्वर्गवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवारांचं एक दुर्दैवी अचानक जाणं निधन होणं आणि तदनंतर कारखाना चालवावा किंवा नाही या संदर्भातल्या ज्या भेटी बैठकी झाल्या त्यामध्ये स्वयंस्पष्ट सभासद या नात्यानं माझा अभ्यास नसला तरी अभ्यास करून घेणारा कार्यकर्ता आहे आणि जसं आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट एक इन्स्टिट्यूट आहे की जिच्या मार्फत कारखान्याच्या सगळ्या तपशीलवार मालमत्तेची असेल चौकशी असेल एव्हिडन्स असेल अहवाल असेल तर ती करत असते त्यांच्या मार्फत आणि तज्ञ कारखानदार जे काही चालवत होते त्यांच्या मार्फत हा कारखाना सभासदांनी किंवा कारखान्याने चालवणं तितकंच व्हायबल होणार नाही लायबिलिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज लक्षात घेतली ऍज इज व्हेरी जसं म्हणतो त्यावेळेस मग नेहमीप्रमाणे एखादा चांगला कार्यकर्ता जर तो असेल तर मागच्या बैठकीला बरेच मंडळी जास्त गैरहजर आहे म्हणजे आपल्या स्वार्थासाठी उपस्थित राहायचं आणि तो विषय काल शिवसेनेचे आमचे आदरणीय नेते फायरब्रँड संजय राऊत साहेबांनी मागच्या भेटीमध्ये शिष्टमंडळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकाला भेटलं आणि नंतर माझ्या नाशिकच्या ऑफिसच्या घरी आलं आणि मला त्यांनी विनंती केली की असं असं झालं ते म्हटलं काय झालं ते म्हटले की याच्यामध्ये आमदार साहेब आता जवळपास विक्रीचा निश्चय झालेला आहे किंबहुना ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासकाने हे सुद्धा स्पष्ट केलं की तुम्ही आता काही जरी केलं तरी देखील कारखाना विक्री होण्यास थांबणार नाही खरं हे खोटं आहे मी आश्चर्यचकित झालो म्हटलं असं कसं झालं मग यांच्या काही पगाराच्या रकमा सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय तहसीलदार साहेबांना मी फोन लावले नोटीस बजावण्याची प्रथा असते नोटीस 1, 2, 3 बजावण्यासाठी मी माननीय तहसीलदार नाईकवाड यांना सांगितलं ते म्हटले की आमदार साहेब मी हे पूर्ण करतो त्यांनी नोटीस बजावल्या आणि कामगारांची येणी जी बाकी आहे ती किमान या बिचारांच्या रायला सायला सभासद शेतकऱ्यांच्या पोटावरती वरवंटा फिरलाय याच्यावर निर्भर असलेल्या लाखो लोकांचे संसार हे यांची गुणगान झालेली आहे तर हे विनवणी करायला लागेल की आमदार साहेब आमची सगळी हयात गेली बायका दुसऱ्याच्या कामाला जातात प्रतिष्ठित घरामधल्या महिला निंदायला खुरपायला जायला लागल्या मनगुजरी करायला लागल्या त्यानंतर काही एक्सपोर्ट युनिट मध्ये काम करायला आमच्या भगिनी जायला लागल्या माता जायला लागल्या आणि मग मी संबंध विषय समजून घेतला मी तुम्हाला मागे परवानंतर एकदा बैठक बोलवली 3 का 4 दिवसांनी आणि मग जेव्हा यांनी या कामगार बांधवांनी हा विषय माझ्या कानी घातला मी म्हटलं निश्चित आपण याच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घेऊ आणि माननीय खासदार संजय राऊत साहेब हे नाशिक दौऱ्यावरती येणार होते त्या दरम्यान तुम्हाला शिष्टमंडळाची भेट आपण राऊत साहेबांना घालून देऊ मी त्यांना गेलो भेटलो यांनी तरी काहीतरी
काहीतरी ऑडिओ व्हायरल केलाच आणि त्यांनी सांगितलं की आणि नेमकं आपल्याला काय याच्यात पाहिजे. मग मी तपशीलवार त्यांना विषय समजून सांगितला. म्हटलं साहेब हा कारखाना अशा पद्धतीनं बंद पडला, त्याची येणी वाढत गेली, 88 कोटी चेअरमन राहण्यासाठी त्यावेळी वर्षी 70 कोटीचा तोटा आला आणि असा तोटा वाढत वाढत हा कारखाना एका दिशेला गेला आणि वाढलेल्या तोट्यामुळे शेवटी बँकेला निर्णय घ्यावा लागला आणि अवसायनामध्ये हा कारखाना निघाला. आणि आता सर 2019 विधानसभेची निवडणूक झाली, 2 वेळा विधानसभेचा सदस्य म्हणून इथे काम केलं. मी निखळ्या कारखान्याचा सभासद होतो. सभासदांच्या कामगारांच्या हितासाठी मी पुढाकार घेतला. मी तुम्हा कामगार बांधवांना सभासदांनाही दोष देणार नाही जरी तुम्ही माझ्याबद्दल काही, कारण शेवटी असं आहे की एखादा नेता प्रमुख असेल तो कुठेतरी एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वस्त करत असेल आणि अजितदादासारख्या माणसानं ज्यावेळेस आश्वस्त केलं की तुम्ही याला निवडून द्या, मी कारखाना चालू करतो. मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तित झालं, वातावरण झालं, स्वाभाविक आहे. थोडीशी आमची विभागणी झाली आणि 8-10 हजार मतांचा हा फटका गेला. जो रस्ता नंतर पूर्ण झाला त्याने 8-10 हजाराचा फटका दिला. माझं जजमेंट 7-8 हजारांनी पराभव होईल म्हणून मी जरा कापून बिलावलो. थोडंफार मिस्टेक झाली, चला विधानसभेत मी गेलो नाही. अपेक्षा काय होती की माननीय आमदारांना सभासदांनी जो विश्वास दर्शवला, कामगारांनी दर्शवला, त्यांचं काम काय होतं, बंद पडलेला निफाड कारखाना अनिल कदमनी बंद पाडला असा खोटा प्रचार करून जिथे मी निखळ सभासद होतो, मी चेअरमन सुद्धा होतो, माननीय डॉक्टर वसंतराव पवारांच्या प्रचार सभेसाठी प्रमुख प्रचारक म्हणून त्या काळामध्ये ती भूमिका निभावली. विषय संपला. 2007ला दिगंबर राणा त्यावेळेस पराभूत झाले आणि मग या गोष्टीला झाले 18 वर्ष. मी एक निखळ सभासद म्हणून ठीक आहे राजकारणामध्ये चालू होतो त्यावेळेस एवढे व्हॉट्सअप होते का, 19 होते 12 राहिलेले होते. आणि स्वाभाविक आहे मी मला सांगितल्याप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवला आणि त्या निवडणुकीला पराभूत झालो की स्वीकारलं म्हणजे त्याला शांत राहू. उद्धवजी मुख्यमंत्री झाले, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावा म्हणून आपण कुठेही काही शब्दानं बोललो नाही. मी एवढा येडाबिडा नाहीये. मी संयम ठेवला. म्हणजे ठीक आहे बाबा यांनी आश्वस्त केलं, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, निफाड कारखाना चालू होत नाही. थोडी चळवळ लागली, सुरुवात केली, लोक थोडे आऱ्या घालायला लागले. त्याला त्यांनी पाहिलं की आपण शब्द दिला होता. मग त्याला म्हणशील हे निफाडचं भोकाटी येईल आपल्या, मग राहणार घेऊ आपण. थोडं 1250 टनी आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. ते तांत्रिक कामगार मंडळींना बरं ते चालू कारखाना देणी बाकी नाही. त्याची जर कोर्टाच्या कचेऱ्या जर लक्षात घेतल्या बोराडे साहेब, मोगरे साहेब, तर आज जर ते छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे पैसे जे बँकेनं सील केलेले ते पैसे यांच्याकडे येण्याचे पैसे जर आले तर कारखान्याच्या येण्यापेक्षाही काही कोटी रुपये कारखान्याकडे जास्तीचे जमा होते. 3 वर्षापूर्वी या महाशयांनी तो कारखाना घेतला. लाईव्ह चालू काय मला चालू आहे हा बरं हे बघायचे. आणि मग हा कारखाना त्यांनी चालू केला. मला ज्या वेळेस माननीय अजितदादांनी एका कामासाठी लोकसभेनंतर विधानसभेच्या अगोदर बोलावणं केलं, मी गेलो. मला सांगितलंय अनिलराव बांधा म्हणे आमचं. म्हटलं दादा तुम्ही खूप मोठे नेते आहात. ते म्हणले की त्याची तब्येत बरी नसते आणि त्याला तुम्ही म्हणलो की त्याला कारखाना तू काय या नादात पडू नको आणि तो कारखाना घेतला त्याचं काय उभं राहायचं काय खरं नाही, तुम्ही जरा आमच्याकडे उभं राहता का. म्हटलं दादा अचानक असा ट्रान्सफॉर्मचा निर्णय तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला, बरं मी त्यांना मांडणारा माणूस आहे असं काही नाहीये की प्रतिपक्षामध्ये काम करणारी लोक ही नालायकच असतात अशी धारणा करून जे अनुपस्थित राहिले त्यांच्यासाठी माझं हे आहे. मी म्हटलं दादा अशी हात जोडून विनंती करू नका, मीच तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मी माझ्या निकटवर्तीयांना, काँग्रेस पक्षाला, पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व सरकारला मतदारांना विचारतो. ते जर म्हटले की तुम्ही घड्याळ बांधता तर मी बांधेन. शेवटी एवढ्या मोठ्या माणसाला ताडकर आपण नाही म्हणायचं, आपली हिंमत ठेवली. ते म्हणले अनिलराव तुम्ही माझं काम पाहिलं. म्हणजे दादा तुमचं काम 30 वर्षापासून पाहतोय, प्रत्यक्षात सभागृहामध्ये मी पण 10 वर्ष काम केलंय, चांगलं काम करून आलेलं आहे मी पडकरांनो. आता कागदाशिवाय जमत नाही. आणि मग या परिस्थितीमध्ये हा कारखाना त्या महाशयांनी चालवायला घेतला आणि आज 3 वर्ष झाले रामवड कारखान्याचे अनेक मान्यवर लोक या ठिकाणी बसले.
फक्त 1250 टनीचा कारखाना, 12.5 कोटी रुपयाचं भाडं थकीत देण्याचं. अनस्किल लोक आले, फक्त रस्ते रंगोटी ठेकेदाराकडे केल्या, पत्रे सुचवले, परंतु ऍक्च्युअल इंजिनिअरिंग मध्ये जे काम करायला पाहिजे ते ऐकून घेईल कसा तो बाहेरगावचा माणूस? कसा ऐकून घेईल? त्यांचे कॉन्फ्लिक्ट झाले, त्यांनी मध्ये महानंदीला कार्यक्रम आरोप करणं सोपं आहे सर. मी त्याच वेळेस सांगत होतो की निफाड कारखाना हा चालू स्थितीमध्ये कोणाला तरी द्या, हे अभ्यासाअंती माझं चांगलं आहे. बाकी काही होतं माझ्या पदरी पराभव आला, बरं राहिलं जायला आता निफाड करा जोड द्यायला तर काही संधीच नाही 2024 ची. प्रारंभ ते केलं चांगलं राहतं गेली लागतील लागू त्या गडबडीत सुधारलं राहिले. बॅलेटला तर फार पुढे होतो मी, आता महाराष्ट्र पुढे होता. मशीन करून गेलो म्हणजे मतमोजणीमध्ये ईव्हीएम. बरं आता या सगळ्या भूमिकेवरती ठीक आहे बाबा, एक नाही 2 टाइम संधी मिळाली, चला काय हरकत नाही, करत आहे काम सोडून दिलं. मी पण म्हटलं सर्व आपलं प्रारंभ चांगलं नाही, एखाद्याचं चांगलं काम करतायत, सोडून देत काही हरकत नाही. कुठपर्यंत आलो आपण? रानवड कारखान्याच्या संदर्भामध्ये मागच्या सभेत मी बोललो, त्यांचे जेवढे माननीय सहकारी मंडळी ते आज मला दिसत नाही. मी शोधतोय, मी त्याने वाढतोय, मला कोपऱ्यात कोण पाहिजे ते सुद्धा माहिती आहे. संख्येचं नाही, माननीय पोलीस प्रशासन साहेब माझं आपल्याला सांगणं आहे, हा विषय काय अनिल कदमचा कोणाचा व्यक्तिगत मालकीचा नाही. कारखान्यामध्ये ज्या पद्धतीनं भंगार चोरी केलेला आहे ते दाव्यानिशी याचं संशोधन करण्यासाठी कालच्या पत्रानं ऍडमिनिस्ट्रेटिव्हली जेव्हा पत्र काढलं रिपोर्ट केल्यानंतर कोणीतरी तो ऑडिओ व्हायरल केला, तुमचा आभार आहे म्हणतात नाही, वेळी लोक येतो. अरे ज्यांचा जन्म नाही झाला अशा लोकांची टीका करतात. त्या वयाची माझी मुलं आहे की जी इंडस्ट्री आली ना, यांना गर्भवीर काकासाहेब वाचता आले पाहिजे. आम्ही नाही पाहिले, आम्ही वाचले. आम्ही 8वी मानी काहीतरी 8 ते 9 वर्षात होतो त्यावेळेस मी माननीय माधव तात्या सहकार महर्षी बोरस्ते यांना एक भाषणाच्या दरम्यान ओझरला पारावर पाहिलंय. आणि जेव्हा त्यांची आख्यायिका इतिहास पाहतो, त्यांनी जे हे निफाड तालुक्यात पेरलंय ना, हे त्याचं प्रतिबिंब आहे. निफाड आणि रानवड दोन्ही कारखान्यात कुठंच नाही. ज्या घरात एक पोरग या कारखान्यावर कामाला गेलं त्याचं कल्याण झालं अशी धारणा त्या कामगारांची त्या कुटुंबाची होती. आज त्या कल्याणकारी कामगारांच्या धर्मपत्नी बहिणी मुली काय काम करतात त्याच्यासाठी भीक मागतात ते आमच्याकडे. दुर्दैवानं तेव्हा तो शब्द वापरावा लागतो, आम्हाला काहीतरी करावं, आमचं ते क्वार्टर म्हणून धुसकून देऊ राहिले, आमचे दुकान आहे हे काढून टाकू राहिले, जयश्रीच्या हाती हे काढू राहिले, विनवण्या करतो. मी आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान निफाडला गेलो, अनेक बहिणी गुरगुळींनी मला सांगितलं की अण्णा आमची 100% चूक झाली, मागच्या वर्षी 2019 ला आम्ही तुम्हाला मतं दिली नाही, आम्हाला वाटलं माननीय अजितदादांनी शब्द दिला तर विद्यमान आमदार कारखाना चालू करतील. महाशयांनी तो चालू केला नाही, तो चालू होता म्हणजे बंद होता तो बंदच राहिला. त्यांना माहिती हा घेतला असतं तर काय झालं असतं. जो बंद होता तो चालू करण्याचा चालू बंद पाडला आणि आता रोज विनंत्या करतायत. आणि जे सचिन वाघ यांनी सांगितलं ना त्या अनिल कदम आडवा जायचा म्हणे, एक एव्हिडन्स आहे, एक पुरावा उचलली जिथपर याचा काय संबंध आहे? शिवसेनेचे नेते फायर ब्रँड जेव्हा संजय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये अमित शहा साहेबांशी बोलतो, ते त्या कन्स्ट्रक्टिव्ह कमिटीचे एक सभासद आहेत आणि त्या समितीचे चेअरमन देशाचे 2 नंबरचे नेते तथा गृहमंत्री आहेत, त्याचे जे प्रमुख आहेत त्यांचा माझा संवाद होत राहील. मी त्यांना सांगेन मधल्या काळामध्ये एकदा त्यांनी निवेदन दिलं. जड जायचं काय काम? माझ्या अनिल कदमच्या नावावर कारखाना होणार आहे काय? कदम सहकारी साखर कारखाना कुठल्या व्हॉट्सअपचे लिंक करतात, यस ऐकून घ्या लाईव्ह वाले ऐकून कोण ते अनिल कदम जेव्हा हिरव्या शर्टावरती होता तिथं बीटी कडलं त्यांच्या उद्घाटनाला होता, यस मी होतो अनिल कदम, तुम्ही इथं उपस्थित पाहिजे होते. मी त्यावेळेस उपस्थित राहिलो नसतो, लोक म्हटले असते इथे उपस्थित नाही. लोकांनी मला सांगितलं भंगार चोरी जाते दिली पाटील, आपण कदाचित मी रात्री पण आडवा होऊ शकलो असतो, परत तुम्ही म्हटले असते की चायला हा आडवा झाला म्हणून हा पुन्हा एकदा हा कारखाना याचा काही तमाशा काही बरोबर दिसत नाही. एवढं शांत शांत राहा. आणि काल भूमिका घेतली कुठल्या तरी त्या दयान तो कोण ऍक्टर काय म्हणतो रात्री रील पाहिला, हा आणि विगत चपलावाल्यांचा रील पाहिला रात्री. आज तुम्ही फोनवर स्थगिती द्यायला लागले, रे बापरे. आणि या नाही तरी काय आता काय माझ्या बापाचं काय केलं मला काय
हा कारखाना मूळ याची मॅथमॅटिक्स जे आहे ते समजून घ्यायचं. या कारखान्याची एकूण मिळकत किती एकर जमीन होती, या बँकेवरती त्यावेळेस बँकेचं लायबिलिटीज किती होती, ती JNPT हा कारखाना जेव्हा विकला, JNPT जागा विकली तेव्हा किती जागा शिल्लक राहिली, त्याच्या लायबिलिटीज किती आहे, तो करार त्यावेळेसच्या कर्जाप्रमाणे 25 वर्षाचा होता. गडाख सांगताय, बीजी पाटील सांगताय, कामगारांचं तेच मत आहे की आता तो रिवाइज केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि कारखान्याचे फोटो किरण तू त्या समर्थ कामगाराचे दिले. याच्यासाठी BSI, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या रांगवड कारखान्यांनी जो भांडवली खर्च केला, त्या भांडवली खर्चाची रक्कम त्यांनी 30 कोटीच्या वर लावली होती. बरोबर आहे साहेब? किती? 34 लावली होती. 32.5 कोटी रुपये लावले. तुम्हाला ज्ञानासाठी सांगून ठेवतो आजच, भांडवली खर्च म्हणजे ज्यावेळेस कारखाना पतपेढीला इतिहासामध्ये दिला त्यावेळेस कारखान्याचं गव्हर्नमेंटने रेझोल्युशन पास केलं. पतसंस्थेला देण्याच्या बाबत गव्हर्नमेंट याला मान्यता देत आहे. त्यांनी तो पतसंस्थेला घेतला. NIPD त्याला माहिती आहे की मला माहिती नाही, संस्थापक चेअरमन. NIPD म्हणजे माहिती का तुम्हाला कोणाला? सभासदांच्या ठेवी आणि अनामती सुरक्षित राहण्याचा कायदा. बरोबर आहे का पुढे साहेब? NIPD म्हणतात ना त्याला. हा, मी मागच्या सभेत मराठीत बोललो. 29 ला त्याची हे ऑप्शन लिलाव सारखं अजितदादांच्या मागे लागलेले होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. L1 होते कोण? प्रोफेशनल कारखाना चालवणारे सचिन सावंत आणि त्यांचे वडील द्वारकाधीशचे संस्थापक शंकरराव सावंत. आणि मी माननीय उद्धवजींना मुख्यमंत्री असताना सांगत होतो की साहेब माझी हरकत नाहीये, मी पराभूत झालो, मी विजय येऊन येईल, मी पराभव स्वीकारलेला आहे, पण हा विजय केवळ निफाड कारखान्याच्या याच्यामध्ये तुम्ही यांना निवडून द्या, निफाड कारखाना हा चालू करतील त्याच्यामुळे मी पराभूत आहे. यांना कारखाना देण्याच्या बद्दल माझं तुम्हाला नाही. L2 आहे, L2 कळतं ना तुम्हाला? म्हणजे निविदा धारक जो आहे तो जास्त पैसे देईल, तो L1 तो प्रोफेशनल कारखाना चालवणारे कोण? सावंत. ते चुकीचं सांगितलं होते का? त्यांनी L2 असून त्यांच्या भावात घेतला नाही ना, बोलतो डिंगोरा पिटावलं. यांच्यामुळे 111 द्यावा, यांच्यामुळे 111 द्यावा. 111 काय तुमच्या बापाच्या घेऊन गेले काय? सावंत 111 देतो म्हणून तुम्हाला L1चा L2चा L1 केला आणि तुम्हाला 111 भरावे लागले. भांडवल केलं. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः आले, त्यांनी पण यांच्या कानात सांगितलं. ते त्यांनी मला सांगितलं नंतर जेव्हा माझा आणि त्यांचा एकदम स्नेह वाढला त्याच वेळेस मी सांगत होतो म्हणे याला कारखाना घेऊ नको. त्यांच्या भाषेत सांगतो, नाहीतर ते माननीयच आहेत पदारी. अट्टास करून कारखाना घेतला. आता इतका अट्टास आहे, आता ते जे काही दूर गेले बरेच लोक आता बघा काही पिंजऱ्यात येतात, त्यांची ती लकाची लाली जाती बात आहे ना, ती लाली असते, ती सत्तेची लाली असते. अहो एक रानवड काढायचे छडाम कर्ज नसताना तो कारखाना तुम्ही ऐकल्या येणाऱ्या पैशामध्ये मार्केट चालवणं सोपे गोकुळ इथे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. आणि त्या मार्केटचे काल पुढे जावं क्रमांक काय 12. मात्र ते शेवटी काय होईल? जे लोकांचं ज्या मुलांचं वय 25 नाही 30 सेकंदाचा रील पाहायचा कंटाळा आला तुम्हाला आम्हाला. पोरं देवायचे 2000 साली पहिली निवडणूक लढवली, त्याच्या 7-8 वर्ष अगोदर चांगला ठणकेबाज कार्यक्रम होता. 95च्या निवडणुकीला रावसाहेब पाटील निवडून आले, त्या टाइम 24 वर्षात होते. तेव्हापासून विधानसभा पाहू राहिलो. याला मी नाही केलं. त्यांनी विधायचं काही आरोप करायचे, कोणी काही ऑडिओ व्हायरल करायचे. अरे या सभा ज्या कारखान्याची मुहूर्तमेढ ज्या काकासाहेब बागांनी रोवली ना, त्या काकासाहेबांचा व्हिडिओ मी आता बघितला. धर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेमध्ये जाऊन त्यांनी 1 रुपयात महापालिका बांधली. इतका दूरदृष्टीचा नेता, नाशिकचे सगळे प्रमुख रस्ते करणारे माणसं, त्यांनी हे त्या सगळ्या महान नेत्यांनी हे कारखाने उभे केलेले. मी पाहिले नाही, मी पण बाळाच्याच होतो जेव्हा ते म्हणजे त्यांचा तर आमच्या म्हणजे तिथं काय जन्माला चालू होतो तेव्हा 73 साली गेले ना काकासाहेब. बाळातच मी आमच्यासारखे आगत असतील. अरे त्यांच्या याच्या आणि तुम्ही आम्ही चर्चा करतो, उठायची जीवन लावायची काढला माझं ते नीती कळलं. अरे हा यस हे आजही जाहीर सांगतो, भाऊसाहेब चांगले बीटी कडलं योगेश पाटील यांनी चांगले रस्ते या मतदारसंघामध्ये केलेले. ते माझे मित्र काल ते आज आहे. कारखान्याचा विषय आला ना, जरी कुणाचीच नाही सांगायची गरज नाही.
तुला जरी ते दयाचा बाप आणि त्याचे व्हिडिओ टाकेल सत्यवान शक्तिमान आणि तुम्हाला हुशार जाणकार सभासदाला मला सांगायचं पुढाकार घेतला हरकत काय तुम्हाला पण पुढाकार घेऊन ते बोलणार कोणाशी आहे सर्वोच्च स्थानिक जे आहे सहकाराच्या त्या अमित शहा साहेबांशी बोलणार आहे तसा पत्रव्यवहार त्यांनी केलाय तुम्ही आम्ही सगळे जमा होणार या ना आमदारांना तुम्ही या बाकीचे यायला काय अडचण अनेक कदम आला तर बऱ्याच लोकांना मात्र जोड जातो या तालुक्याची काय गडबड आहे मला तर काही कळत नाही पण माझ्या घरी नाही यायचं आहे का झालं गेलं ते म्हणे कोणतरी म्हणे मला काय सोशल मीडिया लक्ष देते हे म्हणे तो ऑडिओ व्हायरल झाला लहान पोहोचत लावून ते प्रांत साहेबांना लावून ते ऍडमिनिस्ट्रेटर तर घाबरलं ते म्हणलं की साहेब पत्रच काढलं नाही मी आता रस्ता आडवा करणार होतो गृह साहेब पुढे गेले हा एवढं काही सोपं नाही कायदेशीर बाबीमध्ये जात असताना जेव्हा लाख लोकांच्या संसारावर वरवंटा फिरण्याचं काम तुम्ही करतात इतके काही शंडय का आहे मला दिगंबरांना मंत्रा जेव्हा मिळलेला म्हणजे आम्हाला सांगा काय पडले मग काय झालं राहुल यांनी सांगितलं त्याच्यावर पडले ते असं म्हणतात मी नाही म्हणत मी म्हटलं ठीक आहे बाबा राऊत साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला यांच्या कर्मचाऱ्यांच्या पोटावर वरवंटा फिरतोय किमान 30-32 कोटी मिळाले पाहिजे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मला काय सांगता यांना काय सांगता तुम्ही काय करा म्हणे विचारायचं फायदा आहे जेव्हा त्यांना काल फोन लावला तेव्हा दिवसभर पत्र तयार केलं गृह साहेब मोबाईल आपण आंदोलन करते गृह साहेब तुम्ही नव्हते मी 2007 ला इथं ऐतिहासिक मोर्चे निघाले आज एका मोर्चाला तर 12 वर्ष झाली आजच्या तारखेला पण तर तो 2 लाख 25,000 लोक कसं आहे मी नव्हतो मोर्चाला थोडं लोकांमध्ये फिरलं तर लोक येतात आता काय सेफ लोक उठायला पाहिजे मला जेव्हा घेतलं काय तुमच्यासारखा शिकला दिसतो म्हणून लोक येत नाही हा या पत्राचं वाचन करायचं प्रायव्हेट लिमिटेड नाशिक जामनी मेसर्स अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड नाशिक यांच्यासोबत 2 फेब्रुवारी 23 रोजी जॉईंट व्हेंचर नोंदणीकृत करारनामा करण्यात आला सदर नोटीस विरुद्ध एसएनपीटी कडलं कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे सिव्हिल अपीलंट ज्युडिक्शन अंतर्गत आर्बिट्रेशन म्हणजे लवाद पिटिशन नंबर 114/2025 दाखल केला होता त्यानुसार 17 एप्रिल 25 रोजी निकाल द्वारे सेवानिवृत्त न्यायाधीश श्री अखिल कुरेशी यांची सोल आर्बिट्रेटर म्हणून नियुक्ती झाली आहे ओके यामध्ये 28/4/2025 2 मे 2025 5 मे 2025 गव्हर्नर तारखेवर 9 जून 2025 25 जून 2025 व 2 जुलै 2025 रोजी मुंबई येथे सुनावणी पार पडलेली आहे आता हे गबागब सुनावणी पार पडताना याचं तरी जमलं माझ्या किती तारखा आहे तुमच्या किती असते कोर्टाच्या शेतकरी सगळ्याची आज मार्ग लागेल तारखा पहा ना 28 एप्रिल 2 मे 5 मे व आर्थिक निकष पूर्ण होत नसल्याने काय बँकेच्या परवाना रद्द होण्याची असलेली तांती तलवार या सर्व बाबींचा विचार करता बँकेत स्थिती उभारण्याकामी कर्ज वसुलीशिवाय पर्याय नसल्याच्या कारणाने व आर्बिट्रेशन मध्ये होणारा कालअपव्यय व मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आर्थिक दोषीश यांचा विचार करून दोन्ही पक्षकारांच्या संमतीने सदर कारखान्याची ऍज इज व्हेरी बेसिस या तत्वावरती आहेच त्या स्थितीत बरं का करून आहे या अधिकृतरित्या ज्याला पारित केले अधिकार दिले अशा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे जे कोणी आले होते त्यांना बचाव केला कामगार संघटनेने की हा काही विक्री करू नका आमची येडी बाकी आमच्या पोटावर वरवंटा फिरला आमचं आयुष्य बर्बाद झालं आमच्या महिला बायका सुना ज्या काय असतील त्या लोकांच्या इथे कामाला जायला लागल्या घरची शेती करून बसलो इथे सगळं करून बसलो आम्ही देशोधडीला लागलोय म्हणून हे माझ्याकडे आले म्हणून मी माहिती घेतली जेव्हा हे सगळं कळालं जेव्हा मला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणतात साहेब काही केलं तरी घाट झालेलं आहे गुरु साहेब नवीन पद्धत काही करा हे ठरलेलं आहे आणि मग फायर ब्रँड नेते आदरणीय संजय राऊत साहेबांना मी एक कानावर घातलं म्हटलं साहेब असंच आहे म्हणजे ओके बरं माझं त्यांनी अमित शहा साहेबांना सांगितलं ते काही कुठल्या अंगार भंगार माणसाला सांगितलं का बॉस आहे का नाही ते आणि ते कशाचे बॉस आहे देशाचे सहकाराचे बॉस आहे आणि ते आता माझ्या पक्षाचे आहे का बरं एखादा नेता एखादा राज्य आणि केंद्राचा मंत्री असला तर तो सगळ्यांचा मान्यवर प्रमुख आहे निवडणुकीबरोबर ठीक आहे तेच करणाऱ्या कुठं काय बाबा मला श्रेय मिळणार आहे की काय माननीय उद्धवजींनी केलं परंतु संजय राऊत साहेबांच्या एक दक्षता लक्षात आली की आम्ही ज्या अर्थी हा पुढाकार घेतो त्या अर्थी काहीतरी आपलं सतत वाचन त्यांनी केलं त्या 2 फोन त्यांनी मला केले प्रेस घेतली
आणि यांची पोट सोडून उठली. आता संजय राऊत साहेबांनी घेतलं म्हणल्यावर काय विषय, पण ते राज्याच्या मीडिया आहे, नॅशनल मीडिया आहे, त्यांच्यासमोर त्यांनी एव्हिडन्स दिले आणि त्यांनी सांगितलं आणि नाही याच्यावरती निर्णय झाला तर 6 सप्टेंबर आहे त्या दिवशी माननीय अमित शहा साहेबांची माझी भेट होणार आहे आणि त्या भेटी दरम्यान मी कामगार आणि शेतकऱ्यांची प्रतिनिधी घेऊन जाणार आहे. ती घेऊन जाण्याची व्यवस्था मी करणार आहे. नानवरची घेऊन गेलो तुम्ही बागडे नानांकडे आणि तिथं कसं वागलो होतो तुम्ही विचारून का त्यांना, तरी देखील त्यांनी मला मत दिलेले, मी काही राग बरोबर नाही. असं नाही काका, थांबा तुम्ही सोसायट्या मुद्द्याला बघायला होणार आणि मग कोणी उठायचं रील बनवायचे माझे बोल आणि बाबा तुम्ही रील बनवणारे म्हणून आवडत आहे का, पण कोणतरी काल मला म्हणजे हे बनलो आणि आवडतं म्हणलो जेवत होतो तेवढ्यात मी प्रांताला लाईनवर घेतलं. प्रांत गेले आज ते म्हणे प्रांताला ते कोण प्रांतच खंडूला म्हणत्या काय म्हणते तुला स्थगिती दिलेली वरच्या कॅन्सरच्या लेखी द्या म्हणलं. लेखी गावात तयार झाला, चटण्या झाल्यावर तयार झालं आणि तेच हे लेखी नाही तर रस्ता आणला होता गुरु साहेबा. आता दुसरी आमची मागणी राहणार आहे यानंतर FIR जे आहेत बस इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे DSIचं इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर एव्हिडन्स तुम्हाला देऊ. मी कामगार सभासदांना आश्वस्त करतो. कोणीतरी म्हटलं आता तुम्ही आमदार होणे नाही बरं रे, मी असे आमदार व्हायले आमदारासाठी करता माझं सोडून होते 10-20 लोक सांगून घेत ना मावशाच्या नुसत्या काम लावलाय का त्यांना कळत बरं का हा बरोबर सोडून राहिला, याची दिशा बरोबर आहे, हा बरोबर चाललेला आहे, हा गरज पडेल होतं बरं आता उठला जातोय त्यासाठी माननीय आमदार पण आहे. मी जर त्यांच्या जागी आमदार असतो ना तर मी रेस संतोष तुम्ही आपण पळाला असते. हा तू पळाला पहिला असते आणि या वेळा तुम्हाला आम्हाला घालतोय साहेब याच्यावरची माझी एकच विनंती आहे की ही जी चोरी झाली ना डोळ्यादेखत झाली DSIचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. मशनी मी म्हणू ना मशनी त्या मशनीने गोळ घातला त्या चोरी गेल्या रात्रीच्या आणि त्या मशीन मध्ये जवळपास 25-30 कोटी रुपयाचे तांबं लोखंड जातात आणि ती त्याला अडवला असतं परत तुम्ही म्हटले असते सभासदांनो भावांनो मान्यवर सगळ्या मायबापांनो हा लढा माझा नाहीये याच्या बद्दल तुम्ही मला काही करू नका. जेडपी नको आमदारकी नको लोकसभा नको पण मी जेवढा म्हणून विधिमंडळात काम केलंय तुमचं अनिल कदम म्हणून जब तक जान में जान है तुम्हारे लिए अनिल हजीर आहे. चांगल्या वेळेस नाही आला पण तुमच्यावर वाईट वेळ आला ना हजर तुम्ही आजकाल प्रचाराचं कमी केलं. तुम्ही पाहिलं काय एवढं या माणसाने काम केलं पाहिल्यानंतर निवडून आलेल्यापेक्षा 10 पट काम केलं तरी काय झालं त्यांना कळा ते काम करून गेले. पण मला काय म्हणताय ना तुम्हाला काय म्हणताय पण जेव्हा आपल्या आईची विक्री होती डोळ्यासमोर तेव्हा आपण ती मुलं शंड आहे ती शंड असलेली मुलं जी अनुपस्थित आहेत त्यांना मला विनंती करायची अनिल कदमच्या बापालाही नको अनिल कदमला नको कोणालाच नको. आणि मी जे उपस्थित होतो ना आणि संजय राऊत साहेबांनी जो उल्लेख केला ना तो वेगळाच आहे त्याचा अजून बॉम्बस्फोट व्हायचा आहे. आलं का तुमच्या जगाला काही रील बनविले ना काय बावळा त्याचा 1000 वर्षाचे अरे काय अवस्था आहे. जा त्या कामगारांच्या घरी जा त्या खासदारांची निवडणूक आहे काय सारा घोर त्या मशीनने केला कुठल्या कारखान्याच्या ते चोरीला गेलं मशिनरी तिथं सगळा वाद सुरू झाला आणि मग त्या मशीन चोरी केल्याचे फोटो किरण तू काढले. अरे किती केवढ्या महागाचं ते हे आहे तो काय असतील ते काकासाहेब वाघ तात्यासाहेब गोरस्ते त्यानंतर स्वर्गवासी मानवी काका पण एकदम तसं काही नाही. मला तसं वाटलं बाकीची मंडळी आणला म्हटलं तर काय ते तात्पुरते राहतं या काही पडायचं काही नाही. तुम्हाला माहिती कसं काय एवढं तेव्हा हा कुठलाही राजकीय मुद्दा नाही हा कळीचा मुद्दा आहे. हा शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा आहे. हा ज्या सहकार महाराष्ट्रांनी इथं जे बीज लावलं त्याच्या रूपी जे सोनं पिकत होतं त्या सोना आणि त्या सोन्याचा धोर निघत होता की त्याला तंतोतंत खरं त्याला बाधा आली त्याला गरज लागली. या आरोप प्रत्यारोपाच्या वेळेला सोडावून यांना कधी निपटून गेल्या आरोपांना हा राजकीय मुद्दा नाहीये. पण या मुद्द्याला ज्या पद्धतीनं हात घालण्याचं काम फायर ब्रँड आमचे नेते आदरणीय संजय राऊत साहेबांनी घेतलाय याचा पिछाच सोडून पूर्वी मी तिच्या मायला नाही तर आपलं नाव पण आणली गेलं आणि या टप्पा जर याच्यात गाठला नाही तर मी अभ्यासांती यांना त्यांना मी तरी सर म्हटलं यांना कोणाला गुरु साहेबांना मी आता विचारत होतो त्यांना बोलत होतो
म्हटलं गुरु साहेब त्या दिवशी मॅरेथॉन झाली निफाडमध्ये कशी झाली माहिती तुम्हाला माहिती काय ड्रग्स तुम्ही काय कुठल्या कशा विरोधात झाली ड्रग्स मी काय प्रश्न केला माहिती त्यांना का म्हटले ड्रग्स काय नायजेरियाचे लोक आणते का साऊथ आफ्रिकेचे लोक साहेब तुम्ही माझे भाऊ आहात या देशामध्ये युवक एमडी मोठ्या प्रमाणात प्यायला लागले ओढायला लागले मी एक मुलीची अवस्था नाशिकच्या संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या पोलीस अधिकाऱ्यांची उद्धत घातलेली एक युवती 18 वर्षाची नशेत होती हे ड्रग्स काय नायजेरियाचे लोक आणलं काय मी मॅरेथॉन पळणारा माणूस आहे आत्ता पळून आलो परवा हैदराबादला मी सुद्धा तुमच्या इथं पळालो पण माझ्यातला भारतीय नागरिक काय सांगतो माहिती मला आणि एखादं खेळणं जरी त्यामुळे या जे काही एकदम अतिशय खालच्या घराला जाऊन आरोप प्रत्यारोप करत ते इष्टांत गोष्ट मारायचंच नाही मी त्या मध्ये निवडणुकीला पाहिल्यानंतर त्या रील चॅनलात पडलो व्यायाम करणार सारखे पाहिजे व्यायाम करून टाकले माणसं येडे झालेल्या मोबाईल पाहिजे देश भ्रमिष्ट होत चाललाय चांगलं घेण्याच्या वाईटचं आकलन होत आहे कोण काय बोलतोय कोणाची काय भरत आहे कोण पवार साहेबांवर बोलतोय माझ्या लेवल जे एखादा माणूस बोलला मी बोलून बघ त्याच्यावर कोणी एवढ्या शाबड्या मामड्या कोणावर बोलत बरं याचं उद्दिष्ट काय हेतू काय दिशा कुठली एव्हिडन्स काय आहे तेव्हा ते रात्री ऍडमिनिस्ट्रेटरनी पत्र काढलंय सगळ्या जणांना डोकं जाऊ नका पड आणि मला हे माझं डोकं ही बुद्धी जी काय आहे तुमच्यामुळे आहे जे काय मायलेजवर सगळीकडे व्हॅल्यू आपल्याला माननीय मुख्यमंत्रीचं पुढे पाहिजे मला झालेली आहे टमटम करणार विचार मला शिकवायचं काम नाही हा लढा चालू राहील FIRच्या पुढे जाईल संजय राऊत साहेबांना भेटलं जाईल माननीय अमित शाह साहेबांकडे जाईल ते सर्वोच्च स्थानीय सरकार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला यश मिळवताना